शिवनामचे पावन भावे पुलकित भावी धरा स्वामी श्री चक्रधरा जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरे आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर हा आश्रम लोठरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। हा शिदोरी सत्संग आपण अतिशय सुंदर प्रकारे असा ग्रहण करत आहोत। स्मृतिस्थळाचं चिंतन आपण करत आहोत। देवाने सांगितलं राजाची राणीही आली तरीही तिला आम्ही सहाय्य करू। आणि म्हणून अशी एक कथा आहे, स्मृती आहे। रामदेव राजाची राणी ती नागदेव आचार्यांचा उपदेश घेते। राणी धर्माला लागते मित्रांनो। आपण आपल्या घरी काना होऊन असतो तरीही आपण देवाकडे येत नाही। त्या राणीला काही कमी असतं। पण ती येते, पण काहींना येण्याची इच्छा असते तर येणं होत नाही। आणि काहींना घरी कोणी राहू देत नाही। सर्व असं नकोस करतात। कधी जाते काय माहिती असं वाटतं, तरी पण ते तिथंच काना होऊन बसते। असे बरेच लोक असतात, त्यांच्या ममत्वामुळे ते तिथं असतात। भर्तृहरीला खापड सुटलं नव्हतं, पण भर्तृहरी चांगला होता। दुसऱ्याने सांगितलं की लगेच ऐकतो। आपण तर आपल्या गुरुचं सुद्धा ऐकायला तयार नाही, देवाचं सुद्धा नाही। दुसऱ्याने सांगितलं तर मी कधी ऐकणार आहे? लक्षात घ्या मित्रांनो, खूप मोठे नरक आहेत। कानाने ऐकणं सुद्धा होणार नाही, इतके मोठाले नरक होणार आहे। आणि म्हणून देवाला शरण जा। रिकामा आयुष्य बर्बाद करू नका, बाकी तुमची इच्छा आहे। आणि इथं आलं की काही कमी पडत नाही, पवित्रपणा येतो। घरी तुम्हाला कानेपणाच येणार,
असेल ना, आता पुढच्या वर्षी सत्संग होणार आहे, तोपर्यंत अनुभव घ्या. घरचे लोक आपल्याला कशी वर्तणूक देतात, चांगल्या प्रकारे घ्या. कारण तुमचं मन अजून तयार झालं नसेल तर, झाला असेल तर बघा कुठेतरी सोडा. लहान पोराला शिक्षण घ्यायचं असेल तर घर सोडावं लागतं. पोट भरण्याची विद्या शिकायची असेल तर घर सोडून शिकावं लागतं, कुठेतरी शिकायला जावं लागतं. आमच्या देवाने तुमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली. तुम्ही कोणाला बोलवलं की ती तुमच्या घरी येऊन सांगतात. एखाद्या शाळेतल्या मास्तरला म्हणा, बरं आमच्या पोराला आमच्या घरी येऊन शिकवा. शिकवतो का बघा. शिकवलं तरी 1 लाख फी असेल तर 10 लाख फी घ्यायची. तुमच्या एकल्या पोराला शिकवायचे ना, मग सगळं सोडून यावं लागलं. महिन्याचे 10 लाख. पोट भरण्याच्या विद्यासाठी इतके खर्च करता, आणि ही विद्या कैवल्याला घेऊन जाते, मोक्षाला घेऊन जाते, यात पाडते. तिची किंमत लोकांना काहीच नाहीये. तिची किंमत तुम्हाला आता कळल ज्या वेळेस तुमचा सप्ताह असेल ना, त्यावेळेस एक ना एक तरी बाबा आणावं लागेल. आणि मग तुम्हाला कळेल त्याची किंमत किती आहे. नाही भेटला ना तर सप्ताह नाही राहणार. कारण वक्ताच नाहीये, सांगणार कोण आणि ग्रस्ताचं कोण ऐकणार. किती ग्रस्त हुशार असला ना, त्याच्याकडनं कोणी ऐकणार, ऐकलं तर कोणी करणार. का बरं? त्यानेच केलं नाही. तो तुमच्यासारखा आहे, तुम्ही त्याच्यासारखे, तो तुमच्यासारखा राहणार. सदैव मातीतच. काहीतरी बदल असल्याशिवाय तुम्ही बदल करत ना स्वतःमध्ये. बघूया ती स्मृती कशी आहे. विरोधी प्रशासन रामदेव राऊत तो कांबळी मार्गीचा उद्देशी झाला. रामदेव राजा तो कांबळी मार्गीचा उद्देशी झाला. रामदेव राजा कांबळी मार्ग आहे, त्यांचा त्याला उपदेश आहे. मग कामाईसा नावाची त्याची राणी आहे. राणीने विचारलं, अहो तरी तुम्ही वेदवंती नागदेव भट्ट गुरु, तुम्हाला वेदवंती नागदेव आचार्य माहिती आहेत? नागदेव आचार्याला वेदवंती नागदेव म्हणत होतो. कारण नागदेव त्याने नुसता भिक्षा शब्द टाकला तर रडणारे पोरं थांबत होते. वेद निष्पन्न व्हायचा. आणि म्हणून मार्गाचं नावच वेदवंती नागदेव पडलं. या मार्गाला लोक वेदतात म्हणून मार्ग वेद सांगितला. परमेश्वराचा मार्ग जो आहे ना, त्यांना लोक वेदतात. म्हणजे त्या मार्गाला बघून ते मार्गात येतात आणि मार्गाला लागतात. आणि काही लोक मार्गात येऊन मार्गाच्या बाहेर जातात. ते नित्य नरक जोडून घेतात. करायला गेले एकच झालंय. म्हणून सावध राहिलं पाहिजे. इथं वाराणसी आहे. इथं जर तुम्ही केलं, धर्महाटीत जर तुम्ही केलं
तो वाराणसीला फेडायला जातात. वाराणसीला केलं कुठे फेडणार आहे? कुठे फेडायचं आता? तर फेडायला जागा नाहीये त्याच्या बिगर, नरका बिगर. सावध राहा. आपल्या मनात कोणाविषयी द्वेष मत्सर मार्गात कधीच नाही आला पाहिजे. तर तिथपर्यंत पोहोचणार, नाही तर रस्ता ठरलेला आहे. मग राये म्हणतले राजा काय म्हणतो? करा कामाईसाने विचारलं, मला नागदेव वेदवंती गुरु करायचा आहे. गुरु का? राजा तसा एवढाही पूर्ण नव्हता. ठीक आहे म्हणे, करून घ्या. तुम्हाला गुरु करायचा तर तुमच्या स्वइच्छेनं आणि श्रद्धेप्रमाणे केला पाहिजे. आपण जर एखाद्याला ठरलं मला गुरु करून घे म्हटलं तर ते करण का? बळच गुरुतत्व हे माणसाने मिळवू नये. त्यांनी श्रद्धा भावाने तुम्हाला गुरु केलं पाहिजे. तो खरा गुरु आणि करणाराही खरा शिष्य. नाही तर मला गुरु करून घे, माझ्यासारखा गुरु तुला पुन्हा भेटणार नाही. सगळे आशेच आहेत आणि मीच वर गेलेला आहे. देवाजवळ माझ्यावर कॉन्टॅक्ट आहे ना. आणि म्हणून नागदेव आचार्य हे गुरु करायचं आहे ते राजाला विचारलं. राजे म्हणजे ठीक आहे, करून घ्या. तुमची श्रद्धा आहे त्यांच्यावर तर करा. निम्मा हे गाव आहे, तिथं नागदेव आचार्यांचा आश्रम होता. त्या ठिकाणी ही मागे पोहोचली, गेली पायी पायी. नागदेव आचार्य मठात नव्हते. मठ मंदिर आश्रम, मठ हे नाव पूर्वी पासून चालत आलेलं आहे. आजही काही आश्रमांना मठ म्हणतात. तसं मठामध्ये नागदेव आचार्य नव्हते. चक्रतीर्थाकडे विजनासाठी म्हणजे पोथीचा अभ्यास करण्यासाठी झाडाखाली जाऊन बसले होते. देवाचं चिंतन करत होते. ज्या ठिकाणी नागदेव आचार्य बसलेले आहेत झाडाखाली, तिथे कामाईसा नावाची राणी पोहोचली. ज्यांना गरज आहे ना धर्माची ते झाडाखाली सुद्धा पोहोचतात. आणि ज्यांना गरज नाही ना ते घरात सुद्धा ऐकायला येत नाही. चालायचंच म्हणे, बाबाला काय काम नाही. खरंय ना? असा प्रकार आहे. इतकं महत्वाचं आहे. आणि म्हणून ते झाडाखाली सांगतात, तुला गरज आहे इकडे, नाही गरज तर तिकडे. इकडे शाळा शिक, ते फुकट शिकवत नाही. गेले त्या ठिकाणी विजनस्थळी आणि नागदेव आचार्यांना भेटली जाऊन. राणी भेटते बर का, आपण काने राण्या नाहीत. राण्याच्या मागे दास्या असतात आणि तिला घालायला काही कमी नसते. आपण कापूस नाही तर मोसंबी नाही तर कांदे लावले ना तर सांगून देत असतो, या वर्षी माझ्यावर राहिलेलं शिवण पीस करून द्या बरं. मुळी घातलं तुम्ही करायला. ती राणी होती, तिला काही कमी नव्हतं. मग दंडवत घातले आणि जवळ बसले नागदेव आचार्यांच्या. तिच्या पायामध्ये ना अशी एक वाकी होती.
त्याला तुम्ही चेन म्हणा किंवा अजून काही म्हणा, किंवा पायामध्ये घालण्यासाठी असं एक कडा असतं, ते सोन्याचं होतं. चेनी चांदीच्या असतात, किंवा काय माहिती त्या काळात सोन्याचे घालत असते ना, आपल्याला एवढं माहित नाही. राणी म्हणल्यावर काय पाहायचं काम आहे, तिथं चांदीची काय करायचं, सोनं जिकडं तिकडं. तिनं पायात घातलेली होती ती विरोधी करण्यासारखं असतं ना, लहान लेकराच्या पायात ते बघितले. आता लहान लेकराच्या पायात काय दिसायलाच तयार नाही, काय घालतात ते खुळखुळी नाही, ते बाहुबल नाही, ते पितळाचे खुळखुळी नाही, हे टरकोलं निघाले आता प्लास्टिकचे. आता नवीनच निघाले. हॅलो गे भाऊ बघ चित्र, ते बघून हुशार होत. तुम्हाला शिकवायला कार्टून आपल्या आईला वडिलाला ते भांडणं करतो पुन्हा दुसऱ्यासोबत, हे भांडणं करायला लागलं. पूर्वी लहान लेकराला संस्कार देण्यासाठी मठात मंदिरात नेऊन बसवल्या जायचं. शाळेत सुद्धा चौकुद्या, वेदाच्या कांड्या, गीताचे श्लोक, ज्ञानेश्वरीचे श्लोक शिकवल्या जायचे. आता वेगळं शिकवायला लागले बाहेर देशातलं. आपली संस्कृती बाजूला केली आणि लोकांची संस्कृती घेतली. जे कपडे अंगावर ठेवत नाहीत अशा लोकांचं डोक्यात घेतलं. नाहीतर पैठणी असायची आपल्या अंगात. आता पैठणीची किंमत जाऊन बघा किती येत. तुम्हाला तेव्हा काहीच वाटत नव्हतं, तुम्ही रोज घालत होता. आता लोकांचं डोक्यात घेतल्यामुळं आपलं डोक्यात गेलं, पण त्यांच्यासाठी ते सोनं झालं. आपल्याला एखाद्या वेळेस घालायचं असेल ना तर मग विकत घ्यावं लागतं. मग कळते तुम्हाला किंमत. हे तर आम्ही रोज घालत होतो मध्ये. नऊवारी काय म्हणतात तिला, नऊवारीच म्हणता का? सगळं माहिती आहे तुम्हाला. आंघोळीवरी दृष्टी गेली आणि मग तिनं बघितलं पायाकडे. अरे म्हणे माझ्यावर विरोधी काय झाली. सोन्याचा माझ्यावर जो अलंकार होता तो वाट्याने पडला काय. आता राणीच येते, तिला काय कमी. दृष्टी गेली सहज, कारण ती भेटायला गेली ना नागदेवाचार्यांना. पडली ती आणि दृष्टी गेली आपल्या पायाकडे. मग विरोधी न देखतीची, किंवा विरोधी म्हणजे असंही असू शकतं, जोडवं असतं. जोडवं माहिती तुम्हाला. आता तुम्हाला ते जोडवं म्हणायची सवय. दोन जोडवे असतात माहितीये का एका पोटात. आता घालता की नाही मला माहित नाही. लोक ते शेतात पाणी देताना चोपडे व्हायचे, ते शेतातच चिखलात पडायचे. बेजार चिखल जमा करू मग जोडवा हरवलो, मग जोडवं हरवलं. मजा यायची. आता हरवलं तर कोणी बघा ना, चिखलात पुढे सापडत असतो का ना, थोडं चिवडत बसू. कारण आता खूप झालं आणि एवढी किंमत नाही राहिली. पण त्या काळात जोडवे असणं म्हणजे, कडे असणं म्हणजे श्रीमंत. आता खूप भरपूर माल असेल तर श्रीमंत, नाही तर कोणी बघा ना. खरं की नाही. नाही तर लय किंमत होती मित्रांनो. नुसता शेवण पीस असला ना, श्रीमंत. शेवण पीस म्हणजे काय म्हणतात, 7 पाकळ्या असतात सोन्याच्या. त्याला नाव दिलेलं शेवण पीस. काय माहिती कसं पडलं आपल्याला माहित नाही, पण म्हणतात त्याला शेवण पीस. आता नवीन निघालं वेगवेगळ्या प्रकारचं सोनं. तुम्हाला अनुभव असेल. जुन्या बाया जर म्हणल्या नाही हे घ्या, ते पहिले लोक घालत होते म्हणे, आम्हाला माहिती काय घ्यायचं.
आणि फक्त सोबत बघा कसं येतं. ऐकतं का कोणी आता? हा, तुम्हाला येतच नाही ते सोबत सोनं घ्यायला. असा प्रकार आहे. मग आणि त्याची आंघोळ हाती धरली. आणि मग दुसरी एक राहिली होती, ती हातात घेतली. एक पडलं आणि एक राहिलं. असं होतं ना, तुमचं तसंच होतं ना. एक जोडो आहे माझा काढून ठेव, पडून जाईल. मग हे वाची देखील आणि म्हणितले. आणि तिनं बघितलं आणि नागदेवाचरणी पाहिलं. विरोधी काही पडली. विरोधी पडली काय तुमची? जोडवं पडलं. तेही म्हणितले. मग काय म्हटलं कामाईसाला? हो वाटतो. हो ना, पडलं माझ्यावर वाटाने. मी चालत आले ना, तो वाटाने पडलं वाटतं. पडली तरी पडो दे. जाऊ द्या ना, मला पडू द्या. काय कमी आहे देवाच्या कृपेनं आपल्याला. आता ती राणीच आहे, तिला काय टेन्शन आहे? पण आपल्यासारख्याला टेन्शनच आहे ना हो. राजा म्हणल्यावर काय प्रश्न आहे? जितकं आहे तितकं त्याच आहे ना. जे दुकानात आहे का तुमच्या, तेही त्याच आहे. जर त्याला वाटलं ना घेऊन जायचं तर घेऊन जाईल. पण नीतिमंत राजा घेऊन जात नाही, तो नीतीलाच व्यवहार करत असतो. मग जाऊ द्या. जाऊ द्या म्हणे, पडू द्या. पडली ना, काही लक्ष द्यायचं नाही. भट्टवासी म्हणितले. काय म्हणतात नागदेवाचार्य? युवका बरं ठीक आहे. गणेशापाची गांडी. परंतु याची काय माझ्या लक्षात येऊ राहिलं, केली असे. गणेशाच्या मंदिराच्या पुढे बैलगाडीचा रस्ता आहे. आणि त्या बैलगाडीच्या मध्यभागी जो भाग असतो ना, त्या मधल्या रस्त्याने तुम्ही चालत होत्या. तिथं पडलेली नागदेवाचार्य झाडाखाली येत, पण कुठं पडली विरोधी झाडाखालून सांगतात. जा म्हणे, तुमचा एखादा विश्वासू माणूस पाठवा, एखादी विश्वासू दासी पाठवा. कारण राणी म्हणल्यावर काय, तिला दास दास्या सगळ्या सोबतच आहे. मग आपुला विश्वासू पाठवा. पाठवा मग घेऊन येईल. आणि तो घेऊन येईल. मग कामायचे आपुला विश्वासू पाठीला. मग कामायचा आपला विश्वासू माणूस पाठवला. त्यांची सांगितले. सांगितलं गणेशाच्या मंदिराच्या पुढे जो गाडी रस्ता आहे त्याच्या मध्यभागी विरोधी पडलेली आहे. तिथं जाऊन बघा. तो गेला. गेला तो. आहे तो गणेशापाशी गाड्या त्या गणेशापाशी त्या गाडी रस्त्यामध्ये होती. जशी सांगितली नागदेवाचार्य तशी तिथं पडलेली होती मध्यभागी. गाडी बैलाच्या रस्त्यामध्ये फुटका एवढा असतो. लोखंडाचे चाक होते माहिती तुम्हाला, आधी लाकडाचे होते. त्याला धावा बसवावा लागायचा. वर्षाला धाव ढिल्ली व्हायची म्हणून शेतात गवऱ्या जमा करायच्या. काय सगळं माहितीये. मग त्या धावीला गरम करायचं दरवर्षी. तसं दरवर्षी आता गरम करण्यासाठी सप्ताह राहणार आहे. दिल्या होता सगळ्या धावा एक वर्षात. पडायला लागतात इकडून तिकडून तिकडून इकडं. मग ते ठोकता माहिती तुम्हाला. बाप गाडी चालवतो किंवा मुलगा चालवतो गाडी, पण बापाचं लक्ष असतं धावावर. पडण मोडण थांब 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 पहिलाकड धाव पडायला आली म्हणजे आता ठोकितो. दगड गाडी ठोकतो ठोकितो. काय नाही त्याचा आठवतो पहिलं. धाव ढिल्ली झाली की ठोकायची. मग ते बाप म्हणते करून घेऊ ना. ते डोहारातून करून घ्यायचे असते. माल लागतो ना 2 पायल्या. माल नव्हता 2 पायल्या असायचं, नाही तर बोलू तेव्हा असायचं. बोलू कधी लोक ठेवत नव्हते. कुठून जायचं म्हणतात एवढं.
मग ती धाव ठोकून घ्यायची, त्याला तो गवऱ्या आणा म्हणायचा पैसे देऊन सुद्धा. आणि मग ती धाव गरम करून त्याच्यात घालायची आणि मग ती पक्की बसायची. जे धावाचे लाकडे त्याच्यामध्ये माती अडकत नव्हती, ती काय खालची माती फोडत नव्हतं, रस्ता फोडत नव्हतं, व्यवस्थित चालायचं. पण मग नंतर धाव बसायचा कंटाळा आला यांना. दरवर्षी बसवा, दरवर्षी ठोका. म्हणजे लोखंडाचे चाक काढले, मग ते लोखंडाचे रस्ता फोडायला लागले. अशी पट्टी असती, त्याच्यामध्ये काय होत, तो फुफुटा अडकतो, असा उडतो. जे गाडीत बसलेत का ते पण भरतात. आता थोडेसे पुढे आले, आता टायरच लावून दिले. टेन्शनच नाही उडायची, काही करायची. पण ते पंक्चर होत, म्हणजे चालूच आहे ना काहीतरी मेंटेनन्स. तुमचं कसंच आहे, तुम्हालाही मेंटेनन्स आहे. तुम्हाला दरवर्षी घासावंच लागतं. नाही इकडं पडतात, सासू येतात किंवा सुनाव येतात किंवा मग घरच्या येतात. सप्त्यात धुतले का मग नीट राहता, नको वापरतो म्हणून सप्ताह नीट तरी राहते. आणि सप्ताह खरंच जर केला ना चांगला तर मन धनाने, तर द्वेष मत्सर घरामध्ये काहीच राहणार नाही, सात्विकता राहणार. म्हणून तर सप्ताह नाव आहे त्याचं. सर्वगर्भिणी प्रकारे तर म्हणजे सत्व प्राप्त करून देतो तो वर्षभराचं, म्हणून सत्य. नाही ते कुंकड भार काढायचे होय, भार काढून राहिले ना जिकडे ढाबे तिकडेच गाड्या सुटतात. माहिती आहे तुम्हाला, ज्यांचे सुटता का त्यांची तुम्हाला आठवणी लगेच आवणार आहोत. 2-4 पोरते घडे आपले इकडे निवड ढाब्यावर जेवतात, ढाब्यावर टाकतात. मंदिराकडे येईन आणि बाबाकडे येईन. पहिल्यापासून बाबा जवळ बसवले असते तर बसले असते ना, पण तेव्हा कळणार की आपल्या पोरांना पोरींना सत्संगात आणावं, त्यांना सांगावं हे आपले बाबा आहेत, हे आपले देव आहेत, दंडवत कर बाळा. तेव्हा ते मोठेपणी करीत. नाही तर बास बाबा दिसलं की असं पळीत ना गाडी, आणि मग दगड पुढे आला ना मग कळत खरंय ना, आणि मग भरित. तेव्हा वाचो रे बाबा. आता का कसा पळत होता मंदिरासमोरून, देवासमोरून, खरे की नाही. म्हणून मित्रांनो, देवासोबत कधी खेळू नका, संतांसोबत कधी खेळू नका. भेटले ना दंडवत घ्या, आशीर्वाद घ्या त्यांचा. नाही तर आपण गाडी वाचलो तरी नुसते हातावरच येते. कोणी बघा ना दुकानातून तरी पण, आणि बाबा वाट बघतोय कधी दंडवत करून, तरी याचा मेळ नाही. आहे ना अनुभव, असंच आहे. असा प्रकार आहे जीवाचा. घेऊन आला त्या ठिकाणी त्या गाडी बैलाच्या रस्त्यामध्ये पडलेली ती गौरी विरोधी घेऊन आला तो त्या कामाईसाची, त्या राणीची. कामाईसी म्हणितले. कामाईसा काय म्हणते, तुम्हाला एवढं कसं कळलं की माझ्यावाली विरोधी त्या ठिकाणी पडलेली आहे, आमच्या ठिकाणी तुम्ही इथून सांगितलं, तुम्ही काय अंतर्यामी. नागदेवाचार्य काय म्हणतात, श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने काही मला एवढं कळणार नाही. देवाचं चिंतन केलं ना मित्रांनो, परमेश्वर दिसायला लागतो. त्या बारीक सारीक गोष्टी काही दिसणार नाहीत का. लोकांना वाटतं बाबाला काय कळत, यांनाच कळत सगळं. यांना एवढं कळना की बाबाने कित्येक जणांकडे जाऊन आले, कित्येक गावात गेले,
बऱ्याच ठिकाणचा अनुभव म्हणून मानभाव झालेले तरी यांना वाटत नाही आपण म्हणजे काय लयच हुशार आहे, बाबाला मनच लागू देत नाही मी. बाबा म्हणतो जाऊ द्या, कुठे नाती लागता, हाय ती पुन्हा दंडोत करायला नाही यायची, खरं की नाही, जायचंच नाही आपलं. आज शेवटी काही नव्हे, हाय ते पुण्य, हाय ते गुंट पुन्हा अंतरण, येऊ द्या, येऊ द्या, जाऊ द्या. मग आणि कामाईचा थोडा आश्चर्य झाली. आणि कामाला आश्चर्य वाटलं की नागदेवाचार्यांनी सांगितलं कमाल आहे, कमालाचं मित्रांनो. तुमच्या दोषांची ज्यावेळेस इथं पाळा व्याख्यान केलं जातं तेव्हा तुम्हाला कळतं, खरं दिसतंय, हळूच पण स्मित हास्य करतात ते आपलंच तर नाही ना. ज्याच्या ज्याच्याकडे दोष आहे ना त्याला त्याला लागत असतो, त्या नाही लागत. आणि मग ते म्हणतो जरा आता नीट व्हा, आता आपल्याला असं करायचं नाही. मग मग कामाईचा नागदेवाचार्य विजन स्थळावरून बिहारावर म्हणजे मठात आले. आता स्मरण कसं करायचं ते निरूपण करत आहेत नागदेवाचार्य कामाईसाला. एके दिवस धर्मवार्ता प्रसंगी पंडितांनी विद्यमान कामाईचे पुटिले. केशवदास, पंडित दास आणि कामाईसा हे सर्व बसलेले आहेत आणि प्रश्न केलेला आहे. काय प्रश्न केलेला आहे? साधन चरित्र कोणे नामे होईल. कामाईसा पहा किती हुशार आहे. कोणत्या नामाचं स्मरण केल्यानंतर साधनवंताचं साधन चरित होत. पाच नाम आहेत ना. मग आपल्या डोक्यात एकच संकट काळी आपल्यावर संकट नाही आलं पाहिजे, बाकी काही हो, पण तुमचं साधन चरित करणारा आणि साध्य प्राप्त करून देणारा कोणता देव आहे, कोणतं नाम आहे, हे त्या पाच पैकी तुम्ही विचारलं पाहिजे ना. पण तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून पहिलं किंवा दुसरंच, मग इतकं वळीता का नाही, संकट येत नाही. दुसरा देव काय संकट येऊ देतो काय? जो जसा बघतो ना तसं सांगत असतो. म्हणून साधनवंत आपले श्री चक्रधर स्वामी आहेत, ते चक्रातच पडू देत नाही तर चक्रातून बाहेर काढतात. काय प्रश्न आहे? म्हणून पाचव्या नामाचं स्मरण सांगितलं निरंतर. आणि आमची गोसाव्यांचे कोण नाम? काय म्हटलं? श्री चक्रधर स्वामींचं नामस्मरण व्यक्ता अव्यक्ती लाभे, कारण त्यांची अस्थिपरी चालू आहे. ते हयात अवतार आहेत आणि म्हणून त्यांचं नामस्मरण केल्याने तुमचं साधन चरित होणार आहे. उठता, बसता, चालता, फिरता, घेता, देता, काही करताना पाचव्या नामाचं स्मरण सतत आपल्या मुखात ठेवायचं. गाठी हातात नसली तरी मुखामध्ये नाम राहतं मित्रांनो. गाठी तर तुम्हाला ध्यान करून देण्यासाठी, तरी पण गाठी बंद पडते, इकडं चालू होतं. गाईचं दूध काढ का, ते टाकली का, गाठी पण इकडं सांगून सुरू बस करणार. आता फक्त गाठीच वडणार, दम निघतच नाही, सत्ता सोडावं वाटत नाही, तरी सांगतीच. आणि आमची या गोसाव्यांचे 18 अक्षरी नाम जे प्रतिष्ठानित पहिले.
जे 18 अक्षरी नाम आहे ते नाम कोणतंय? ना प्रतिष्ठाने जे स्वीकारलेला ते नाम तेच नित्य निरंतर स्मरणीय नाम आहे. आणि म्हणून त्या नामाचं स्मरण तुम्ही सदैव करायचं. त्याच नामाने तुमचं साधन चरित होतं आणि तुम्हाला साधनामुळे साध्य प्राप्त होतं. आणि केलीही असं निरूपण केलं. माहिती पूर्वी सती जायची प्रथा होती. आता सती जायची प्रथा राहिली नाही म्हणून ती देवाला काही सती जात नाही. तिथं पतीच्या मागं सती जात होती. नसली इच्छा तर उचलून टाकली जात होती. तशी जात नाही. कशाला केलं तू माग? म्हणून सती जायची प्रथा होती. माहितीये? पहिल्या स्त्रियांना माहिती असेल जास्त. आताचे जे हुशार आहेत ते इतिहास वाचत असतील तेव्हा त्यांना माहिती की सती जाण्याची प्रथा काय होती. नवरा मेला ना की बाईला सती म्हणजे त्या अग्नीमध्ये जावा लागायचं. तिची इच्छा नसली तरी पण जी जात नाही ना तिला उचलून टाकत होते. सोपं नाही एवढं. एक दिवस कामायुसानं विचारलं नागदेवाचार्यांना, पटो मी दीक्षा घेऊन टाकू का? आता राजाची राणी राजाच्यात राजधानीत आपल्याला राहायचंय आणि त्याची राणी आपल्याकडे येते दीक्षा घेते. आपण उभा कुठं राहायचं? आणि जर आपण तिला दीक्षा दिली राजाला माहित झालं कुठं पळायचं? कारण एखाद्या साधारण बाबाजवळ जर कोणी आलं त्याने जर दीक्षा दिली तर उचलून घेते ना. सोपं काय म्हणून दीक्षा घेणं खूप अवघड आहे. तुम्हाला वाटतं सोपं आहे. तुम्ही नुसतं नाटक करा. नाटक मी दीक्षा घेईन. कोणता बाबा आलाय ना कुठं त्याच्यावर 2-4 जण वाटेवरचे भेटतात. बायाच्या डोक्यामध्ये काही टाकू राहिला काय माहिती म्हणे. माझ्या घरची म्हणे दीक्षा घेते म्हणे. उचलायचं घ्या बाबा. असे कलाकार आहेत काही. खरं की नाही? आता जे सत्य आहे जे ब्रह्मविद्या आहे ते पुढे मांडल्यानंतर तुमची इच्छा होणारच. तुमचीच काय पुरुषाची पण होते सर्वांची होते. पण काहीला कळच ना सांगून वळाच ना. फक्त त्यांना पाणी वळवता येतं ऊसाचं मेथीचं कांद्याचं. आपलं वळवताच येतात. किंवा आता आपलं आवरलंय बस करावं निघावं. बरं आमच्याच पंथाने सांगितलंय काय संन्यास घ्यावा? सगळ्याच पंथात आहे. 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम. काही दिवस ब्रह्मचर्य राहून नीटनेटका अभ्यास करून घडून मडून योग्य झाला की गृहस्थ आश्रम म्हणजे लग्न करणं. आणि मग काही काळ लग्न केल्यानंतर लेकरं बाळाचं व्यवस्थित करून झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रम. थोडं थोडं बाजूला राहायचं. त्यांच्या हातात द्यायला लागायचं. बघ भाऊ करून आता म्हणून बघतो. मग थोडस मागं पुढे फिरायचं आणि शेतात जाऊन एखाद्या झाडाखाली बसायचं. आणि मग धीरे धीरे
एक महिना 2 महिने यात्रेला जायचं, पोरग करून घेत. पोरग करत झालं म्हणे आमचं आता वानप्रस्थ. मग धीरे धीरे 2-4 महिने तिकडेच राहावं लागला. आणि मग पुढे चालून तोच व्यक्ती संन्यास आश्रमात प्रवेश करतो. हे असे 4 आश्रम आहेत. 4 आश्रम म्हणजे शेवटचा आश्रम तो संन्यास आश्रम आहे. म्हणून महाभारताचं युद्ध झालं माहितीये. 5 पांडव यांनी जिंकलं. जिंकल्यानंतर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, संन्यास घ्यायचा. मग हे केलं कशाला, एवढं मोठं युद्ध. आता थोडसा त्रास विलास वगैरे बघू द्या ना महाराज. पण झालं म्हणजे धर्मयुद्ध होत. आता संन्यास घ्यायचा, मग कुठे फेडणार. जे आतापर्यंत केलं ते संन्यास आश्रमात भेटत. संन्यास घेऊन ते फेडावं लागतं आश्रमात. तिथले सेवादास्य करावं लागतं. खरंय म्हणे सगळेजण राजी झाले संन्यास घेण्यासाठी. धृतराष्ट्र सुद्धा. त्याच्यामुळे झालं सगळं. आंधळा असून इतकं हुशार होत, कोणाला समजू देत होत. राजनीती तुम्हाला सांगतो, पोराकडूनच बोलायचं. परंतु सभेमध्ये कळू द्यायचं नाही की मी पोराकडून बोलतोय. त्याला म्हणतात राजनीती चालवणं. त्यांनी पोरगडोळ्यांनी पाहिलंही नव्हतं, राज्य पाहिलं नव्हतं, तरी पण इतकं हुशार होतो. आपल्या डोळे असून आपण हुशार नाही. चालता चालता आपण ठेस लागली, पुढच्या लागली तरी आपण शहाणं होईना. शिकायला धृतराष्ट्राचं जरा. म्हणून धृतराष्ट्राची पण लई व्यवस्था भारी होती. त्याला डोळे नव्हते तरी एक जण डोळ्याला दिलं. जेव्हा महाभारत चालू होतं का तेव्हा लई मजा येते मित्रांनो. धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सव मामकः पांडवाश्चैव किम कुर्यात् संजय. हे संजया, कुरुक्षेत्रावर एकत्रित जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केलं. संजय वाच. झाली सुरू गीता. संजय डोळे धृतराष्ट्राचे. कारण संजयाला दिसत होत, तिथं दिसत होत. तुम्हाला वाटतं का आता आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले, आम्ही लोक पुढे गेलो, लाईन असली तर चालतात ते, चार्जिंग असली तर चालतात ते. धृतराष्ट्र संजयाचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे होते माहितीये का. मला वाटतं आम्ही लय चंद्रावर गेलो. जाबर जरा मागच्या युगात तुम्ही प्रगत आहेत का. मागचं युग प्रगत होत. उगाच आपलं सोडिता त्याने नुसतं असं केलं की दिसायचं भिंतीवर. तुमची एलईडी काय लावता किंवा काय थोडस काही झालं त्याच्यावर जर ते वरच गेलं ना, काय म्हणतात त्याला, डिस्प्ले दिसतच नाही, नुसतं आवाज येतो. त्याचा डिस्प्ले डायरेक्ट असं केलं की लगेच दिसायला लागत होतं. गीतावाचा मन करत आता महाभारतने सांगत तुम्हाला कारण का. संजय वाच दृष्टवा असं असं झालं. आणि मग सुरू होऊन जाते. आणि मग अर्जुन म्हणतो, महाराज यांना मारण्यापेक्षा आम्ही भिक्षा मागून खातो. मोह उत्पन्न झाला युद्धाच्या टायमाला, तसं आपल्याला युद्ध करायच्या टायमाला मोह उत्पन्न होतो. मी घेऊनच टाकतो. तुम्ही नुसतं नाटक करा. हा शिरडा का नाही, तू सोडून चालतो.
मरायला लागले काय मी दीक्षा घेऊन राहणार फक्त पांढरे कपडे असणार आहे काय लगे एवढे विशेष आहे नवरा मला पांढरे कपडे घालूनच राहावं लागत ना डोक्यावर केस पण नाही ठेवता येत आजकालचं त्या सोडून आणि पूर्वी तर पांढरे कपडे घालून सुद्धा कोण राहू देत नव्हतं म्हणून तर ती कथा सांगायला लागले पांढरे कपडे घालून सुद्धा राहू देत नव्हते बाईला माग काय नाही सत्य माणसाला जर ऐकायला भेटलं की कडू लागतं पण सत्य सत्यच असतं मित्रांनो जे खरंय ते खरं आहे विचारलं तिला कामाई साना नागदेव आचार्यांना मला दीक्षा घ्यायची देऊन टाका ना पण राजाची राणी आहे ना मग काय म्हंटल आम्ही दिली असते तुम्हाला परंतु आम्ही या राज्यात राहतो राजाने जर समजा आदेश दिला तर आमचा आश्रम वगैरे काहीच ठेवणार नाही है ना म्हणून बलवत्तरात दुर्बलम वाटते ते मग का बरं नाही देणार तुम्ही गोसाव्यांनी आम्हाला जेवढा देश सांगितला तेवढा देश तुमच्या पतीचा आहे तुमच्या राजाचा आहे तुमचा आहे आणि जर एखाद्याने आमची कांडी केली तुमच्या राजाजवळ तुमच्या राणीला त्या बाबांनी भयकवलंय कांड्या करायला काय लागतंय काड्या करायला काय लागतं लोकांना है ना चलता चलता काडी टाकून येतं का लोक चलता चलता जंगलात काही घेणं का है ना दिली टाकून खाली सगळं जंगल पेटून टाकतात एखाद्याची माहितीये का वळई लागती वळई ज्वारीची म्हणजे मोठी लागती त्याला दोनच पाहिलं शेजारला देख होत नाही आपल्याला वड गेलं म्हणे 4-5 हजार काळ कळपाणी घालायचा ते चलता चलता काळी टाकीतो वडई पेटून देत इतकी चळके लोक आहेत काही दुसऱ्याचं देखवत नाही त्यांना पेटून दिल्या मागच्या काळात काही लोकांनी वळायचे वळाया जळू नका कोण जळून जातात प्रल्हाद भक्त होता माहितीये तुम्हाला त्याची मावशी जाळायला आली त्याला ते कशानेच मराना वरून फेकल्याने मराना तलवारीनं मराना पाण्यात मराना म्हणजे मी जाळते त्याला मला ब्रह्माचं वरदान आहे असं आहे का तुला ब्रह्माचं वरदान लोकांना जाळायसाठी दिलं काय लय अवघड आली ना थाटाने आणि बाळा इकडं होळीचा दिवस आहे म्हणते होळीची पूजा करायचं होळी माहिती आहे तुम्हाला होळी का तिचं नाव होत बसवलं तिला मांडीवर पेटवा म्हणे आता तिच्यात आगली तिचं तिने आगली प्रसन्न केली होती ब्रह्मदेवाकडून ब्रह्मदेवाने सांगितलं होतं दुरुपयोग करू नको त्याचा तिने दुरुपयोग केला त्या विष्णूच्या भक्ताला लागली जाळायला विष्णूला अभिमान घेतला होता ब्रह्मदेव खाल्ला होता ब्रह्मदेव म्हटला तुला दुरुपयोग करू नको म्हणलं होतं ना प्रल्हाद न जळता जाळणारी होलिका जळून गेली होती प्रल्हाद चिंतन करत होता चिंतन करणारा कधी जळत नाही चिंता करणारा जळतो जळाली का नाही बघून घ्या युट्यूबला सर्च कराच फक्त प्रल्हाद कळून जाईल तुम्हाला तिथं दिसत डायरेक्ट जळू नका कोणावर आणि आम्हाला महाराष्ट्र सोडून पुढे जाता येणार नाही म्हणून तुम्हाला आम्ही नाही करू देणार किंवा आम्ही नाही देणार
पण आम्ही तुम्हाला दिल्यासारखीच आहे, तुम्ही देवाला शिळ दिल्यासारखंच आहे, कारण तुमची पुरेपूर इच्छा आहे, पण बलवत्तर आहे ना. तर आम्ही काही केलं तर राजा आणि राजाला काही कानामध्ये कोणी सांगितलं, आमचं काही भडकून दिलं. काय सांगता, जनसमुदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आम्ही तसे नसलो तरीही तो जाळून टाकायचा आहे. जसं आता उदाहरण दिलं तुम्हाला, हिरण्यकश्यप मीच देव आहे, पण त्याचा पोरगा त्याला देव मानाना पडला. पिताश्री मी देव आहे, मला देव म्हणत जा. पिताश्री त्याच्यामुळे चिडलो होतो ते हिरण्यकश्यप. आणि मग होलिका म्हणे चालतो याला झालं का फाडून काढलं नरसिंहाने हिरण्यकश्यपच. लोकांना जाळीतो, लोकांचं फुकटचं खातो, पोट फाडून बाहेर निघतो फुकटचं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक दाणा घ्यायचा नाही फुकटचा. इकडेच खाऊ घाल कोणाला सोडून आणले. कामाईचा उगच राहिले. कामाईचा शांत बसली म्हणे सौदेशा. यानंतर पुन्हा कामाईचा नागदेवाचार्यांना म्हणते, प्रश्न करते. राजा जर मेला, तिने प्रश्न केलाय बरं का, राजा मारावा म्हणून काय लगेच हे नाही खेळत. प्रश्न केला तिनं की राजा मेला मग मी राहील, आणि मग राजाच्या दरबारात असणारे मला सतीच आहे म्हणते. राजाची राणी जर समजा सती नाही गेली तर मग अवघडच होईल. आणि मग मला जर सती जायचं काम पडलं तर माझं काय होईल. त्याच्यापेक्षा मला दीक्षा देऊन टाका. अवघडच आहे ना, राजाची राणी आहे ना. इथंच बघा ना, एखादं जर समजा जास्त देवधर्म करायला यायला लागलं ना, बाबा कोण हे जेव्हा तेव्हा बसणारे, ह्या जेव्हा गौरजात बसणाऱ्या बाया देव करायला लागलं. यांना कामात त्याचे, यांच्या डोक्यात त्याचे ना, म्हणून यांच्या डोक्यात त्याचे तेच करता ना. तुला तुला काय चाललंय रे, ती चालू राहिली, देव करून राहिली, वाचन करून राहिली, तुला काय चाललंय. फुसक्या पेटवायचं ना त्या बाबाला बी, त्यांना दोघींना बी, दोघांना बी असे काही. तर आपण करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. कम से कम अशा चुगल्या तरी नका करू. एखादं करत आहे तर दिली असते म्हणजे आम्ही तुम्हाला, पण राजा पण मग असं झालं तर मी काय करू. राजा मेला तर मला सती जावं लागलं. प्रश्न कसा केलाय पाहिला, संकट पडलंय. पण नागदेवाचार्य सांगतात आधी भाव चुकवावा, कारण तुमचा भाव देवाविषयी आहे ना. प्रल्हाद यांनी भाव मानवला, झालं काही. मग भट्टवास काय म्हणतात, तुम्ही आपला आधी भाव चुकवावा, मला सती जायचं नाही, एकाने कोपऱ्यात बसून खाईल. राहू दे मला शिवण, देवाचं नामस्मरण करत. वेदवंती नागदेवाचार्यांचा उपदेश घेतलेला आहे, देवाचं नाम माझ्या मुखात आहे, मला नामस्मरण करत मारायचं.
काळे घालतील तुम्हाला. तुम्ही राजाच्या राणी आहात. आणि सांगतोय ना, तुमचा आधी भाव चुकवा, तुम्हाला आत्मघातकाची नरक नाही होणार. तुमचा भाव चुकवा, मला नाही जायचं सती म्हणा. मला इच्छा नसताना मित्रांनो सती जावं लागायचं. खूप खूप अवघड काळ होता तो. माहितीये, सरकारनं गावावर बंदी आणली तरी सुद्धा सती जावं लागायचं. तरी सुद्धा गावकरी सगळे एकत्रित मिळायचे. कशी जात नाही, उचलून टाका. बंदी असून सुद्धा मागचा इतिहास वाचा, मागचे पानं काढा. आपल्याला माहित काहीच नसतं ना, आपण उगं ताण मारतो. घरणशिव, घरणशेत, चुलन मूल, त्याच्यामुळे उगच आपलं सोडायचं. गुरुजात बसलं की थोडं गावातलं ते तिकडे जाते, हे इकडे जाते. काय खेळ आहे तुला? तू शेतातलं ग धुडा आणायचं आहे, काही पुरतं बांधून गवताच. काय माहिती उगच राहिली. मग आणि मग ती गेली होती ना देवाला, नागदेवाच्या भेटायला. आणि मग तिला तो पदार्थ दिला, म्हणजे हे माझ्या लोकरे गेला. तिला इच्छा अनुसरण्याची तिला होऊ शकत नाही. तुम्हाला इच्छाच नाही, घरच्यांना वाटत तरी नाही. इकडं तिकडं, तिकडून इकडं. गेली मग गावाकडे. काही दिवस लोटल्यानंतर राजा मेला. आली आता ती वेळ. ती वेळ आल्यावर कळत. म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, कोरोनाची वेळ आली की फटाफट गेली देवाला. देवा वाचलो की तुला, वाचलो की तुला. 14 दिवसातून क्वारंटाईनमधून घरी आले, जणू काही 14 वर्षाचा वनवास करून आले. आणि देवाला विसरून गेले. विडा ठेवला होता पण तुम्ही 14व्या दिवशी घेणं असा नव्हता ठेवला. 14 वर्ष झाले होते. इतके खतरनाक जीव आहे. कलाकार कसं हसू येतं खरं म्हटलं. मेला राजा. राजाचा पुत्र शिंगणे काय म्हणतो? वेगू करा, चला आधी थोडी हाणा, कोणाला कामायसाला. सती जायचंय आता. तिथं सगळी घंटाट सभा असते बघायला. माहितीये सोपं नाही. तिला तिच्यामध्ये जावं लागायचं. जिवंत बाई, जिवंत व्यक्ती, कित्येक जाळल्या लोकांनी झटका बसला ना चुलीचा, एखाद्या कोळशाचा, एखाद्या त्या इस्तवाचा, तर माहिती फोड घेऊन जातो. किती दिवस त्याच्यावर शाही लावत असते. फोटो देऊ नको, फोटो देऊ नको, आग होईन, आग होईन. ज्या वेळेस ती वर त्या ठिकाणी गेली असेल तेव्हा तिचा जीव काय म्हणत असेल. त्या चटक्यावरून विचार करायचा, ते चटके कसे येते. चला लवकर, आधी मध्ये जायचंय तुम्हाला, साठी जायचंय. पोरगा म्हणत आहे पाहिलं. चल, राजा गेला, राणीचं काय काम आहे. सती जायचं. काम आहे सारखं आहे बघते माहितीये.
माझ्याकडे सत्व नाहीये सती जाण्यासाठी. मला नका टाकलो, मला नाही जायचं. अरे तुझ्या भानवसा तुझ्या स्वयंपाकघरात एखाद्या कोपऱ्यामध्ये उरल्या सुरल्याला खाईन रे. नको जवायला मला, नको टाकू आतमध्ये. राहू दे मला, इथंच कुठेतरी बसत जाईन एखाद्या कोपऱ्यामध्ये. हात जोडले, राहू दे ना मला. मला सत्व नाही, मला जावासं नाही वाटत रे. राजाची राणी जर नाही गेली तर दुसऱ्या जातीन का? सिंगने काय म्हणतो? जिला सत्व नाही तिला बांधून टाकल्या जात. चाल सैनिकाला बोलवलं बांधायला, टाका आतमध्ये नेऊन. मग तिच्यावाला पिता तो जवळ आला. अगं काय करतोय शेड्यावाने? चाल उडी मार आतमध्ये. पिता सुद्धा, पोरगा सुद्धा, जण समुदाय सुद्धा जिवंत बाईला त्या आगीमध्ये उडी मारायला सांगतात. धरला हाताला आणि काय म्हटलं? हे काही कामायचा? गोड गोड खाल्लंस आणि आता कडू लागायला लागले की नाही म्हणतेस? ओठ लवकर. तू माझी लेक आहेस. आणि जर तू प्रसन्न होऊन नाही गेलीस, सत्व भरून नाही गेलीस तर लोक काय म्हणते? जबरदस्तीने टाकावं लागली. माझं नाव खराब करू नकोस. नावासाठी लोक माहिती का काही करता. माझं नाव गेलं नाही पाहिजे. जीवित खतरनाक आहे. देवाने आमचं सांगितलं मरोणे ऐश्वरी साधती. एखाद्याची पोरगी जर एखाद्या सोबत प्रेमी विवाह करायचा विचार करते ना, काय म्हणतो माहितीये? हात पाय तोडून टाकेन, कापून टाकेन. तोडतो ना, कापतो ना स्वतःच्या पोरीला. काय झालं रे करून? केली ना ती मरून. आपली इज्जत आहे म्हणे. काय इज्जत आहे? नेलं धरून टाकले आतमध्ये. स्वतंत्र जीव गुलामगिरीत नाही जगत आपण आता. 18 वर्षानंतर कसं जीवन कोणाला जगायचंय त्याचं स्वातंत्र्य आहे. दुसऱ्याचं जीवन हिसकावून घेऊ नका. हिसकावून घेऊ नये. सती जाणं म्हणजे हिसकावणच आहे. इच्छा नसताना मारावं लागतं. तसं त्या बिचारीचं प्रेमविवाह आहे तरी सुद्धा नाही करू दे. मारून टाकता हो लोक. सयान चित्रपट माहिती ना, खूप अवघड आहे. स्नान वगैरे काही केलं नाही तिनं. तशी शिळा उभा राहिली. आणि काय म्हटलं? नको बरं सिंगला, नको टाकूस मला. त्या झाडामध्ये मला जाऊ नकोस रे. मला पटमार्गेचा उपदेश मी माझा भाऊ पंथाचे आहे. हे नामस्मरण करत नाही काय कोपऱ्यात बसून तुझ्या इथे? असं करू नकोस. राख माझी इज्जत, राख माझ्या नामाला. भिक्षा करून नाही जर तुला दिलं ना उरलं सुरलेलं खायला, मी गावात भिक्षा मागून खाईन. पण नको टाकू मला आतमध्ये. होतील ते मला. अरे तुला चांगलं होईल. आयुष्य भविष्य तुझ्याला चांगलं होईल असं म्हणायला लागली स्वतःची आई आपल्या मुलाला, आपल्या बापाला. जर मला असं घालशील तर तू निसंतान होऊन जाशील. नको टाकू मला बळजबरी. काय म्हटलं? अरे थांब नाही ना.
माहितीये का मित्रांनो, इच्छा नसताना सती जावं लागायचं मित्रांनो. म्हणून आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ना, सती गेलं म्हणून देवाला अर्पण करा, त्याच्यात जावं लागलं असतं. पवित्रपणा येईल तुम्हाला. माहितीये तुम्हाला, जिला पती नाही तिचं नाव काय आहे? चांगले लोक गंगा भागीरथी म्हणतात, काही लोक काय म्हणतात माहिती, खूप वाईट शब्द वापरतात की नाही. काही भागातले लोक रांडव म्हणतात, पण काही लोक ओ लावतच नाही, ड लावून टाकतात. जीवन जगत असत. काही लोक तर म्हणतात तोंड सुद्धा बघू नये, काम होत नाही. कित्येक वर्ष ती तोंड लपून घरात राहत होती, सकाळी सकाळी काय बिघडत होती. आणि जर एखादी निघली ना, आणि हा जर काही कामाला जात असेल ना, आणि तिचं जर तोंड पाहिलं तर हा वापस येत होता, काम होणार नाही म्हणे, ती आली ना म्हणे रांडो भाई, ही त्याची बायको तिला फाडायला जायची, तुला कळत नाही का? त्या नवऱ्याला तर गिळलं, पण आम्हाला तर गिळू दिलं नाही सुखाने. तोंड पाहिलं आमचे काम होत नाही ना, तोंड दाखवते म्हणे. आठवतात काही दिवस तुम्हाला कसे कसे बोलता लोक माहितीये. त्याच्यापेक्षा देवाला शरण जात पाया पडते. लोक नाव मोठे ठेवणार नाही, पण लोकांना नाव मोठं ठेवायला इकडं पण आहे, तिकडं पण आहे. वास्तविकचं जीवन खूप अवघड आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं तुमचा प्रश्न आहे. हे सत्य आहे. बरोबरीत आयुष्य तरी देवाला अर्पण करा मित्रांनो. कोणाचा विचार नका करू, हे असेल ते तसे ते. आपला विचार करा. आपल्याला देह शेपायचा आहे, आपल्याला फुल व्हायचंय ना, लोकांचा कशाला विचार करता? आपलं फुल आपल्या जगाला वाहून द्या. व्हायचंय का नाही तुमचा प्रश्न आहे मित्रांनो. अशा प्रकारे कथा या ठिकाणी संपले. अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियाने दया करी रे स्वामी. चाराचे जना दुखविले, देवाच्या तुला दिले दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो. भक्त पावन श्री गोपाल कृष्ण महाराज